गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे व्यवस्थापन प्रक्रिया हे प्रकरण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये बघितलेलं आहे की जी व्यवस्थापन प्रक्रिया जी आहे त्यामध्ये 3 पायऱ्यांचा समावेश होतो, जे की नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन. तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे नियोजन म्हणजे काय, तसेच नियोजनाच्या व्याख्या बघितल्या आहेत, तसेच नियोजनाच्या ज्या 3 प्रमुख पायऱ्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. आज आपण याच प्रकरणातील नियंत्रणाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत ते बघणार आहोत. आता नियंत्रणाच्या अवस्था म्हणजे काय? ज्यावेळी नियोजनाप्रमाणे कार्य सुरू केले जाते त्यावेळी ते कार्यरत राहण्यासाठी सविस्तरपणे निर्णय घेणे आवश्यक असते. ज्यावेळी नियोजनाप्रमाणे म्हणजे आपण जे नियोजन केलं आहे, प्लॅनिंग केलेलं आहे, त्याप्रमाणे आपले कार्य सुरळीतपणे चालू आहे की नाही, तसेच ते कार्य कार्यरत राहण्यासाठी सविस्तरपणे निर्णय घेणं आवश्यक असतं. जेव्हा नियोजनामध्ये समाविष्ट नसलेल्या व्यक्तींना नियोजनाप्रमाणे कार्य करण्याची जबाबदारी दिलेली असेल तेव्हा ही गोष्ट अधिकच महत्त्वाची ठरते. आता नियोजन जे केलेलं आहे आणि त्या नियोजनामध्ये समाविष्ट व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती समाविष्ट नाही आहे आणि त्या व्यक्तीला जर आपण नियोजनाप्रमाणे कार्य करायला सांगितलं असेल किंवा जबाबदारी दिलेली असेल तर ती जबाबदारी पार पाडण्यासाठी ती व्यक्ती सक्षम आहे की नाही. तसेच ही गोष्ट अधिकच महत्त्वाची ठरते, सविस्तरपणे निर्णय घेणे हे नियंत्रणाच्या अवस्थांशी निगडीत असते. आता नियोजनाप्रमाणे सविस्तर निरीक्षण करणे तसेच सविस्तरपणे निर्णय घेणे म्हणजे डिसिजन चांगल्या पद्धतीने जर घेतला तर काय होतं की तुमचे जे ध्येय आहे ते साध्य होतात. तसेच प्रेरणा देणे, तपासणी करणे आणि समायोजन करणे ह्या नियंत्रणाच्या अवस्था आहेत. आता नियंत्रणाच्या अवस्था ह्या 3 आहेत. त्यामध्ये पहिली आहे प्रेरणा देणे, तसेच तपासणी करणे. आता प्रेरणा देणे म्हणजे तुम्ही जे कार्य करता ते कार्य करत असताना तुम्हाला जर काही समस्या आल्या किंवा आढळल्या तर त्यामध्ये प्रेरणा देणं गरजेचं असतं किंवा प्रेरणा घेणं गरजेचं असतं. तसेच तपासणी करणे, आपण जे कार्य करत आहोत ते कार्य करत असताना तपासणी करणे, मूल्यांकन करणे, पडताळणी करणे, तसेच समायोजन करणे ह्या अशा 3 नियंत्रणाच्या अवस्था आहेत. तर त्यामधली पहिली आहे प्रेरणा देणे. आता प्रेरणा देणे म्हणजे काय बघा. प्रेरणा देणे याचा अर्थ क्रिया सुरू करणे आणि कार्यरत राहणे असा आहे. प्रेरणा देणे म्हणजे की क्रिया सुरू करणे, तुम्ही जे कार्य करणार आहात किंवा क्रिया करणार आहात ती क्रिया सुरू करणे आणि ती क्रिया सुरू करत असताना त्यामध्ये गॅप न घेता न थांबता ते कार्य कंटिन्यू करत राहणे म्हणजेच प्रेरणा देणे. प्रेरणा देणे प्रेरणा देणे व्यवस्थापनामध्ये खूप महत्त्वाचे असते. अनेक वेळा नियोजन केले जाते परंतु ते कार्यान्वित केले जात नाही. काही वेळेस काय होतं की नियोजन करतो आपण आणि ते नियोजन करत असताना कार्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला किंवा तुम्ही ते कार्य कंटिन्यू करत राहिला नाहीत किंवा कार्यरत राहिला नाहीत तर त्यामध्ये काय होतं की जे तुमचे ध्येय आहे ते ध्येय साध्य होण्यास किंवा परिपूर्ण होण्यास समस्या निर्माण होतात किंवा अडथळा निर्माण होतात. तर अनेक वेळा नियोजन केले जाते परंतु ते कार्यान्वित केले जात नाही. नियोजन खूप चांगले, वास्तविक आणि लवचिक असेल परंतु त्याप्रमाणे अंमलबजावणी होत नसेल अशा वेळी प्रेरणा देणे महत्त्वाचे ठरते. आता कधी काय होतं की तुम्ही नियोजन खूप चांगलं केलेलं असेल, तसेच ते नियोजन फ्लेक्झिबल असेल म्हणजे लवचिक असेल, परंतु त्यामध्ये जर तुम्ही त्या पद्धतीने जर अंमलबजावणी केली नाही किंवा त्या पद्धतीने तुम्ही जर कार्यरत राहिला नाही किंवा त्यावेळेस काय करावं लागते की अशा वेळेस तुम्हाला प्रेरणा देणं गरजेचं असतं किंवा सल्ला घेणं गरजेचं असतं. दीर्घकालीन उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अनेक अल्पकालीन उद्दिष्टे तयार करता येतात. आता दीर्घकालीन जे उद्दिष्ट आहे ते काही उद्दिष्ट आपण बघितलेलं आहे की ते काही दिवसामध्ये, काही काळामध्ये, काही वेळामध्येच ते पूर्ण होतात. पण काही उद्दिष्ट असे असतात की त्याला खूप वर्ष लागतात किंवा दीर्घकाळ लागतो. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल
तर लगेच तो इंजिनियर किंवा डॉक्टर होऊ शकत नाही. त्याला जे 1ली ते 10वीचं शिक्षण घ्यावं लागतं, नंतर 10वी ते 12वीचं, 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागतं. म्हणजे त्याला दीर्घ काळ लागतो आणि ते उद्दिष्ट पूर्ण करते वेळेस त्याला प्रेरणा देणं गरजेचं असतं, तसेच सल्ला घेणं गरजेचं असतं. आता दीर्घकालीन उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अनेक अल्पकालीन उद्दिष्टे तयार करता येतात. अशी अल्पकालीन उद्दिष्टे तयार करण्याची काही ठराविक फायदे आढळून येतात. अल्पकालीन उद्दिष्टे म्हणजे की काही वेळामध्ये किंवा काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये जे उद्दिष्ट प्राप्त होतात किंवा मिळवले जातात त्याला अल्पकालीन उद्दिष्ट म्हणतो. आणि अल्पकालीन उद्दिष्टे तयार करण्याची काही ठराविक फायदे त्यामध्ये दिसून येतात. आता त्याच्या निर्मितीमुळे दीर्घकालीन उद्दिष्ट मूर्त स्वरूपात आणली जातात आणि त्यांना अर्थ प्राप्त होतो. इच्छा आणि अपेक्षा यांच्यामधील अंतर कमी करण्यास ते मदत करतात. तसेच उद्दिष्ट प्राप्तीच्या प्रगतीचे मोजमाप करण्यास सहाय्यभूत ठरते. म्हणजे प्रेरणा जी आहे किंवा जो आपण कार्य किंवा उद्दिष्ट प्राप्त करत असताना जे सल्ले घेतो किंवा प्रेरणा घेतो दुसऱ्यांकडून, तर ते करत असताना ज्या इच्छा आणि अपेक्षा यांच्यामधील जे अंतर आहे किंवा ते अंतर कमी करण्यास ते मदत करतात. तसेच उद्दिष्ट प्राप्तीच्या प्रगतीचे मोजमाप करण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यानंतर आहे तपासणी करणे. आता तपासणी करणे म्हणजे की आपण जे कार्य करत आहोत किंवा करणार आहोत, आता ते कार्य करत असताना जी पडताळणी केली जाते त्याला आपण तपासणी करणं म्हणतो. याचा अर्थ नियोजनाप्रमाणे चालू केलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेणे. बरेचदा तपासणी आपोआप केली जाते. आता ज्यावेळेस आपण आपलं जे कार्य किंवा ध्येय ठरवले आहे त्या ध्येयासाठी जे कार्य करावं लागणार आहे आणि ते कार्य करत असताना त्याची पडताळणी करणे, त्याची तपासणी करणं गरजेचं असतं. आता बरेचदा काय होतं की तपासणी आपोआपच केली जाते. म्हणजे की आपण जे कार्य करत आहोत आणि ते कार्य करत असतानाच त्यामधून तपासणी किंवा पडताळणी केली जाते. तपासणी करण्यासाठी योग्य साधने वापरणे, कार्यांचा अपेक्षित दर्जा ठरवणे आणि माध्यमिक उद्दिष्ट ठरवणे इत्यादीच्या मदतीने तपासणी करणे सोपे होते. आता उदाहरण दिलेलं आहे की प्रकल्पाचे सादरीकरण करताना ज्यावेळी वेळेची मर्यादा दिलेली असते, विद्यार्थी घड्याळांचा उपयोग करतो. आता याच्यामध्ये साधन वापरलं गेलं आहे आणि ते साधन म्हणजे की वेळ आहे, वेळ घड्याळ. ठीक आहे. तर आता ज्यावेळेस विद्यार्थ्याला एखादा प्रकल्प दिलेला असेल आणि तो प्रकल्प त्याला सांगितलंय की या टायमिंगमध्येच किंवा या वेळेमध्येच तो पूर्ण झाला पाहिजे, मग त्यासाठी तो कार्य करत राहतो आणि ते कार्य करत असताना तो तपासणी करतो की माझ्याकडे एवढाच वेळ आहे आणि या वेळामध्ये मला हे प्रकल्प कंप्लीट करायचा आहे, पूर्ण करायचा आहे, याकडे तो लक्ष देत असतो. म्हणजेच प्रकल्पाचे सादरीकरण करताना ज्यावेळी वेळेची मर्यादा दिलेली असते आणि ज्यावेळेस वेळेची मर्यादा दिलेली असते, विद्यार्थी त्यावेळेस काय होतो की घड्याळाचा उपयोग करतो. म्हणजे की संसाधनाचा म्हणजे साधनाचा उपयोग करतो आणि त्या वेळेनुसार तो त्याचा प्रकल्प सादरीकरण करतो किंवा सादर करतो. त्याचबरोबर गृहिणी असेल. आता गृहिणीसाठी एक उदाहरण दिले की गृहिणी सकाळी जे काम करते आणि सकाळी कामांच्या घाईच्या वेळी स्वतःचे वेळेचे नियोजन तपासण्यासाठी भिंतीवरचे घड्याळ वापरते. आता गृहिणी असेल, गृहिणीला की घरातील जी व्यक्ती आहे किंवा व्यक्तींना डब्बा करून द्यायचा असेल किंवा नाश्ता तयार करून द्यायचा असेल, आता ते नाश्ता करत असताना ती घड्याळीकडे लक्ष देते, वेळेकडे लक्ष देते. का तर ऑफिसला जाणारा व्यक्ती असेल तर तो ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तीचा 10चा टायमिंग असेल, मुलांना शाळेत जायचे त्यांचा टायमिंग असेल 9चा, तर याच्या आधी ती काय करते की वेळ बघून तिचं काम पूर्ण करते. म्हणजे जेवण असेल, नाश्ता असेल किंवा डबा तयार करायचा असेल, हे करत असताना ती काय करते की साधनाचा वापर करते, म्हणजे वेळेचा आणि घड्याळीचा वापर करते. की यामध्ये ती बघते की आपल्याकडे टाईम किती आहे आणि त्या टायमिंगमध्ये किंवा त्या टाईमच्या आधी तिला तो डब्बा तयार करायचा असेल किंवा नाश्ता तयार करायचा असेल, त्यासाठी ती घड्याळीचा वापर करते, वेळेचा वापर करते. म्हणजे यामध्ये काय करते की ती तपासणी करते की माझ्याकडे एवढाच वेळ आहे आणि या वेळामध्ये मला टिफिन तयार करायचा आहे, नाश्ता तयार करायचा आहे, जेवण तयार करायचं आहे.
हा ती त्या वेळेचा घड्याळीचा वापर करून तपासणी करते. तसेच सकाळी कामाच्या घाईच्या वेळेस स्वतःच्या वेळेचे नियोजन तपासण्यासाठी भिंतीवरचे घड्याळ वापरते. तुम्ही पहा की प्रत्येक घरामधील जे किचन असतं त्या किचनमध्ये घड्याळ असते. आणि का घड्याळ असते? कारण ज्यावेळेस ती गृहिणी काम करत असते, काम करत असताना ती प्रत्येक वेळेस बघते की टाईम काय झालेला आहे. मग ते कार्य कशा पद्धतीने करते, कार्याच्या नुसार ती त्या टाईमचा वापर करते, वेळेचा वापर करते. तपासणीसाठी भिंतीवरचे घड्याळ वापरते. अन्नपदार्थ तयार करताना अन्नाचा पोत, चव आणि रंग हे पदार्थांचा दर्जा दर्शवणारे घटक तपासणीसाठी उपयुक्त ठरतात. आता ज्यावेळेस स्वयंपाक करत असेल गृहिणी, ते स्वयंपाक करत असताना त्या अन्नाचा पोत कसा आहे, म्हणजे टेक्स्चर कसं आहे, चव कशी आहे, रंग कसा आहे, या पदार्थांचा दर्जा दर्शवणारे घटक ती तपासणीसाठी उपयुक्त ठरवते किंवा ठरवतात. नियोजनामध्ये योग्य समायोजन करण्यासाठी नियंत्रणामध्ये तपासणी योग्य वेळी करणे आवश्यक आहे. आता ज्यावेळेस त्यांनी सांगितले की गृहिणी ज्यावेळेस स्वयंपाक करते त्यावेळेस ती त्या पदार्थाचा टेक्स्चर कसा आहे, पोत कसा आहे, तसेच त्या पदार्थाचा रंग कसा आहे याची तपासणी करते. म्हणजे काय करते? टेस्टिंग करते. म्हणजे त्या पदार्थाची चव बघते, टेक्स्चर बघते आणि ते बरोबर झाले की नाही हे पडताळणी करते, तपासून पाहते. तर अशा पद्धतीने कोणतंही कार्य करत असताना, मग ते वैयक्तिक कार्य असतील, कौटुंबिक कार्य असेल, आणि ते कार्य करत असताना तपासणी करणं, पडताळणी करणं गरजेचं असतं. नियोजनामध्ये योग्य समायोजन करण्यासाठी नियंत्रणामध्ये तपासणी योग्य वेळी करणे आवश्यक असते. आता त्यानंतर आहे समायोजन करणे. समायोजन करणे म्हणजे काय? समायोजन करणे आवश्यकता असेल तरच समायोजन करण्यासाठी नवीन निर्णय घ्यावे लागतात. ज्यावेळेस तुम्ही जे कार्य करता आणि ते कार्य करत असताना तुम्हाला जर एखादा नवीन निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेत असताना समायोजन म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन त्याचं नियोजन करणं किंवा निर्णय घेणं. जर परिस्थितीमध्ये बदल झाला असेल किंवा साधनांच्या उपलब्धतेमध्ये बदल झाला असेल तर नियोजनामध्ये समायोजन करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, सहलीला जाण्याचे नियोजन पुढे ढकलावे लागेल जेव्हा अचानक घरी पाहुणे येणार असल्याचा निरोप येतो. आता तुम्ही पहा की आपण कोणतेही कार्य करत असताना किंवा घरकाम करत असताना त्यामध्ये काहीतरी अडचणी येतात किंवा म्हणजे आपण नियोजन केलेलं असतं की ट्रिपला जायचं असेल, म्हणजे सहलीला जायचं असेल किंवा एखादा छोटासा कार्यक्रम ठेवला असेल घरी, आणि ते कार्यक्रम असेल, सहल असेल किंवा आणखी कोणतेही कार्य असेल आणि त्याचं नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि नियोजन केल्यानंतर त्यामध्ये काहीतरी समस्या येते किंवा काहीतरी होतं आणि तो कार्यक्रम किंवा ते कार्य पुढे ढकललं जातं. मग हे कार्य पुढे ढकलल्यानंतर त्याच्यामध्ये समायोजन केलं जातं आणि ते करणं गरजेचं असतं. आता सहलीला जाण्याचे नियोजन पुढे ढकलावे लागेल जेव्हा अचानक घरी पाहुणे येणार असल्याचा निरोप येतो. म्हणजे तुम्ही सहलीचा प्लॅन केलेला आहे, फॅमिली प्लॅन केलेला आहे, म्हणजे की सहलीला जाण्यासाठी जसं की आपण मित्रमैत्रीण, शाळेतली सहल असते तसंच घरच्यांसोबत सुद्धा आपण सहलीला जातो आणि सहलीचा जर प्लॅन आपण घरच्यांसोबत केलेला असेल आणि घरी अचानक जर पाहुणे येणार असतील तर आपण काय करतो की सहलीचा प्लॅन हा पुढे ढकलतो, त्याच्यामध्ये समायोजन करतो. म्हणजे की त्याच्यामध्ये निर्णय घेऊन तो प्रोग्राम किंवा तो कार्य पुढे ढकलल्या जातं. तर अशा पद्धतीने नियंत्रणाच्या अशा 3 अवस्था आहे. पहिली आहे की प्रेरणा देणे, तपासणी करणे आणि समायोजन करणे. आता त्यानंतर आहे की व्यवस्थापन प्रक्रियेमधली दुसरी पायरी म्हणजे की मूल्यांकन. आता मूल्यांकन म्हणजे काय ते बघूया. मूल्यांकन ही व्यवस्थापन प्रक्रियेमधली ही तिसरी पायरी आहे आणि शेवटची पायरी आहे. याची व्याख्या पूर्ण झालेल्या क्रियेचा आढावा घेणे आणि भविष्यातील नियोजनासाठी मार्गदर्शन मिळवणे. म्हणजे की आपण जे कार्य करतो, उद्दिष्ट करतो आणि ते प्राप्त झाल्यानंतर त्याचं पडताळणी किंवा मूल्यांकन केलं जातं आणि त्यातून काय होतं की मूल्यांकन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की जे आपण कार्य केलं आहे ते कार्य सफल झालं की नाही, आणि ते कार्य सफल झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही अडथळा निर्माण झाला का, आणि जर तो अडथळा निर्माण झाला किंवा काही समस्या निर्माण झाली
तर ती समस्या पुढच्या कार्यासाठी परत निर्माण होऊ नये म्हणून आपण काय करतो की मूल्यांकन केलं जातं. आणि मूल्यांकनामध्ये आपल्या ज्या कमतरता आहेत, चुका आहेत किंवा काही समस्या निर्माण झाल्या आहेत त्या मूल्यांकन केल्यानंतर लक्षात येतात. जसं की आपण त्याला ॲनालिसिस म्हणतो. मूल्यांकन ही व्यवस्थापन प्रक्रियेतील तिसरी आणि शेवटची पायरी आहे. याची व्याख्या म्हणजे पूर्ण झालेल्या क्रियेचा आढावा घेणे. म्हणजे तुम्ही जे कार्य केलं आहे आणि त्या कार्याचा आढावा घेणे आणि भविष्यातील नियोजनासाठी मार्गदर्शन मिळवणे. म्हणजे की उदाहरण द्यायचं म्हटलं, एक विद्यार्थी असेल आणि विद्यार्थ्याला 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे आणि 10वीच्या नंतर जे पण पूर्ण म्हणजे शिक्षण पूर्ण करायचे, पण 10वीपर्यंतचे शिक्षण घेत असताना त्यामध्ये किंवा पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये तो त्या गोष्टीचं मूल्यांकन करतो, तपासणी करतो की मला 10वीला कमी मार्क्स पडले तर मला आता 12वीला चांगले मार्क्स घ्यायचे असतील, किंवा मला जर 12वीला मी जर चांगले मार्क्स घेतले तर माझा इंजिनिअरिंगला डॉक्टरला नंबर लागू शकतो. जर त्याला 10वीमध्ये मार्क्स कमी पडले असतील तर ते का कमी पडले, कुठे कमतरता झाली, काय समस्या आली, हे मूल्यांकन केल्यानंतर, पडताळणी केल्यानंतर लक्षात येते. त्यालाच मूल्यांकन असं म्हटलं आहे. पूर्ण झालेल्या क्रियेचा आढावा घेणे आणि भविष्यातील नियोजनासाठी मार्गदर्शन मिळवणे, अशी व्याख्या सांगितली आहे. याचा अर्थ आपण काय साध्य केले आहे ते शोधून काढणे असा आहे. म्हणजे तुमचे ध्येय साध्य झाल्यानंतर ते कशा पद्धतीने साध्य केले किंवा साध्य करत असताना काय समस्या आल्या आणि त्यातून आपण काय शिकलो, तसेच पुढील नियोजनासाठी मार्गदर्शन कशा पद्धतीने मिळतं हे मूल्यांकनामध्ये लक्षात येतं. आता नियोजनामध्ये किंवा यामध्ये नियोजन आणि नियंत्रण या पायऱ्यांचा मागोवा घेऊन कार्य किती चांगले झाले किंवा वाईट झाले हे समजून घेणे समाविष्ट असते. आता ज्यावेळेस मूल्यांकन करतो, पडताळणी करतो, तर पडताळणी करत असताना नियोजन आणि नियंत्रण ह्या ज्या 2 पायऱ्या आहेत, या पायऱ्यांचा मागोवा म्हणजे की याचा विचार केला जातो आणि त्यामध्ये तपासणी करत असताना लक्षात येतं की आपण नियोजन कशा पद्धतीने केलं आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे कार्य झालं किंवा नाही झालं, आणि तसेच ते कार्य किती चांगल्या पद्धतीने झालं तसेच वाईट झालं का याची आपण पडताळणी करतो किंवा समजून घेतो. सर्वसाधारणपणे मूल्यांकन ही अशी पायरी आहे की जी लोकांकडून नियंत्रणापेक्षा जास्त प्रमाणात वापरली जाते. आता नियंत्रण किंवा मूल्यांकन ही अशी पायरी आहे की जी लोकांकडून नियंत्रणापेक्षा जास्त प्रमाणात वापरली जाते. नियंत्रणापेक्षा मूल्यांकन हे जास्त किंवा या पायरीचा जास्त वापर केला जातो किंवा विचार केला जातो. तुम्ही पहा की कोणतंही कार्य केल्यानंतर आपण बघतो, तपासणी करतो किंवा त्या कार्याचा विचार केला जातो की ते कार्य चांगलं झालं की नाही. सपोज एखादं लग्न समारंभ असेल आणि त्या लग्न समारंभात तुम्ही गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ते लग्न समारंभ पूर्ण करून येता, घरी येता आणि घरी आल्यानंतर त्या कार्याबद्दल तपासणी करता किंवा विचार करता किंवा डिस्कशन करता की ते कार्य चांगलं झालं की नाही. आपण बघा की लग्न समारंभामध्ये गेल्यानंतर एखादं लग्न समारंभ खूप चांगला झाला तर त्याचं आपण कौतुक करतो किंवा त्या गोष्टीचा विचार करतो की खूप चांगल्या पद्धतीने ते कार्य झालं आहे किंवा नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं. तसंच कोणतेही कार्य किंवा कार्यक्रम असेल, प्रोग्राम असेल, त्यामध्ये आपण गेल्यानंतर बघतो की चांगल्या पद्धतीने म्हणजे जेवण्याची व्यवस्था असेल, बसण्याची व्यवस्था असेल, पाण्याची, सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे कार्य आहे ते जर चांगल्या पद्धतीने झालं तर आपण काय म्हणतो की तो कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने नियोजन केलेला होता. तर असं लोकांकडून आपल्याला त्या गोष्टीचे कमेंट्स मिळतात किंवा त्याबद्दल आपल्याला त्या म्हणजे चांगलं झालं असेल तर चांगल्या गोष्टी ऐकायला येतात, वाईट झालं असेल तर वाईट येतात. म्हणजे जर नियोजनामध्ये जर कुठे कमतरता आली असेल की नियोजन केलं आहे आपण आणि त्याचंच ते कार्य चांगल्या पद्धतीने जर पाडलं नाही, अंमलबजावणी करता नाही आली, तर काय म्हणतो की प्रोग्राम चांगला नव्हता किंवा तो लग्न समारंभामध्ये ह्या अशा समस्या निर्माण झाल्या, अडथळा निर्माण झाला. का होतं की आपण नियोजन केलं आहे, पण नियोजन जर तुमचं चांगलं असेल
पण कार्य चांगलं नसेल, म्हणजे कार्य किंवा त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली नाही, तर आपण काय म्हणतो की ते कार्य चांगल्या पद्धतीने झालं नाही. तसेच मूल्यांकनामध्ये झालेल्या कार्याचा संपूर्ण मागोवा घेणे समाविष्ट असते. आता मूल्यांकनामध्ये झालेलं कार्य म्हणजे की जे कार्य झालं आहे त्याचा मागोवा म्हणजे की त्याचं फीडबॅक घेतो आपण, की तो कार्यक्रम कसा झालेला आहे किंवा ते कार्य चांगलं झालं की नाही याचा आपण पडताळणी करतो किंवा तपासणी करतो याची. मूल्यांकनाचा उद्देश भविष्यातील नियोजन आणि नियंत्रण पायऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळवणे असा असतो. आता हे भविष्यामधील जे कार्य करणार आहोत आपण आणि ते कार्य करत असताना त्यातून काय होतं की आपल्याला त्या नियोजनामधून आणि नियंत्रणामधून मार्गदर्शन मिळतं, सल्ला मिळतो आणि त्यामुळे आपण जे पुढचे जे कार्य करणार आहोत त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळतं. प्रसंग आणि परिस्थिती याचे विश्लेषण करण्याच्या क्षमतेवर परिणामकारक मूल्यांकन अवलंबून असते. आता परिस्थिती असेल किंवा एखादा प्रसंग असेल त्याच्यानुसार काय होतं की विश्लेषण केलं जातं. मूल्यांकन अर्थपूर्ण होण्यासाठी ते उद्दिष्टांशी निगडीत असावे. आपण जे मूल्यांकन करणार आहोत किंवा करतो तर ते अर्थपूर्ण होण्यासाठी जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट त्यासाठी निगडीत असतात. आता त्यामध्ये खाली दिले की मूल्यांकनाचे फायदे काय आहेत, म्हणजे की आपण जे मूल्यांकन करतो, पडताळणी करतो, ते केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी त्याचा काय फायदा होतो. आता त्यामध्ये मूल्यांकनाचे फायदेमध्ये बघा, मूल्यांकन कार्याचा दर्जा ओळखण्यास आपणास मदत करते. जे मूल्यांकन आहे ते काय होतं की कार्याचा दर्जा म्हणजे आपण जे कार्य करणार आहोत त्याचा दर्जा ओळखण्यास आपल्याला मदत करतं. उद्दिष्ट प्राप्तीसाठी काय केले गेले आहे आणि ती प्रक्रिया किती परिणामकारक होती ते समजण्यास मूल्यांकन सहाय्यभूत ठरते. तसेच मूल्यांकन आपल्याला नियोजन चांगले होते की खराब होते, नियोजनामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या का, कोणत्या घटकांचा नियोजनावर परिणाम झाला, आवश्यक ते योग्य वेळी नवीन निर्णय घेऊन नियोजनामध्ये समायोजन केले होते का, अशा गोष्टी सांगते. म्हणजे मूल्यांकनामध्ये ज्यावेळेस आपण करतो किंवा पडताळणी करतो त्यामध्ये काय होतं की आपण जे कार्य केले आणि ते कार्य करत असताना काही त्रुटी निर्माण झाल्या का, काही समस्या निर्माण झाल्या का, तसेच काही घटकांचा नियोजनावरती परिणाम झाला का, आवश्यक ते योग्य वेळी नवीन निर्णय घेता आले का, आणि जर घेता आले नाही तर का घेता नाही आले, याचं आपल्याला मूल्यांकनामध्ये लक्षात येतं किंवा मूल्यांकनामध्ये ज्यावेळेस आपण ते कार्य करतो किंवा पडताळणी करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण चुकलं कुठं किंवा बरोबर म्हणजे जे नियोजन केलं आहे ते नियोजनाप्रमाणे कार्य झाले की नाही हे लक्षात येतं. कुटुंबाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मर्यादित संसाधने किती परिणामकारक पद्धतीने वापरली गेली ती समजण्यासाठी मूल्यांकनाची मदत होते. आता ज्यावेळेस आपण मूल्यांकन करतो, आता जसं की कौटुंबिक उद्दिष्ट असतील, कौटुंबिक ध्येय असेल आणि ते ध्येय साध्य करत असताना तुम्ही कोणते संसाधने वापरलेत. आता त्याच्यामध्ये मानवीय असतील म्हणजे वेळ असेल, पैसा असेल, परत अमानवीय असेल म्हणजे की भौतिक वस्तू असेल, याचा वापर तुम्ही किती प्रमाणात केला आणि त्याचा वापर केल्यानंतर त्याचा फायदा झाला की नाही हे आपल्याला मूल्यांकनामध्ये लक्षात येतं. मूल्यांकनाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ते भविष्यकाळातील नियोजनासाठी पायाभूत ठरते. आता आपण जे कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याचा फायदा झाला की नाही, जर नाही झाला तर आपण जे भविष्यकाळात उद्दिष्ट प्राप्त करणार आहोत किंवा भविष्यकाळातील जे नियोजन करणार आहोत त्यासाठी मूल्यांकनाचा फायदा होतो. आपला स्वतःकडे आणि इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास आणि परिस्थितीकडे नव्याने पाहण्यास मूल्यांकन मदत करते. जर पहिले जे कार्य केलं आहे, उद्दिष्ट प्राप्त केलं आहे आणि त्यामध्ये जर तुमचे उद्दिष्ट सफल झाले असतील तर त्यामध्ये व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तसेच परिस्थितीकडे नव्याने पाहण्यासाठी मूल्यांकन मदत करतं. तसेच मूल्यांकन प्रभावी होण्यासाठी ते उद्दिष्टांशी निगडीत असावे. आता मूल्यांकन प्रभावी जर करायचं असेल, चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते सफल करायचं असेल तर त्यासाठी जे ध्येय साध्य करायचं असेल किंवा प्रभावी बनवायचं असेल त्यासाठी मूल्यांकन काय होतं की तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करतं. मूल्यांकनासाठी आधारभूत व्हावे यासाठी उद्दिष्ट अधिक स्पष्ट असावे. आता मूल्यांकन जर तुम्हाला सफल करायचं असेल
किंवा पडताळणी चांगल्या पद्धतीने करायची असेल त्यासाठी उद्दिष्ट हे स्पष्ट असले पाहिजे. आता त्यानंतर आहे, तर आता आपण बघितलेलं आहे मूल्यांकन म्हणजे काय, व्यवस्थापनाची तिसरी पायरी जी मूल्यांकन म्हणतो आपण ते. तर त्यानंतर आहे त्यामध्ये मूल्यांकनाचे 3 प्रकार पडतात. आता ते 3 प्रकार बघूया. तर त्यामधला पहिला आहे सर्वसाधारण मूल्यांकन. सर्वसाधारण मूल्यांकन हे अत्यंत प्रासंगिक आणि व्यक्तिपरक असते. कार्याच्या प्रत्येक घटकांचे विश्लेषण न करता व्यवस्थापक परिस्थितीनुरूप चांगला किंवा वाईट असा शेरा देतो. आता सर्वसाधारण मूल्यांकन, त्याच्यामध्ये सर्वसाधारण मूल्यांकन हे प्रासंगिक म्हणजे की प्रसंगानुसार आणि व्यक्तिपरक ठरवलं जातं. कार्याच्या प्रत्येक घटकांचे विश्लेषण न करता व्यवस्थापक परिस्थितीनुसार चांगला किंवा वाईट शेरा देतो. आता की प्रत्येक कार्याचं विश्लेषण न करता व्यक्ती काय करतो किंवा जो व्यवस्थापक आहे तो व्यवस्थापक त्या कार्याला शेरा देतो. मग तो शेरा चांगला किंवा वाईट असा शेरा त्यामध्ये दिला जातो. त्याला सर्वसाधारण मूल्यांकन असं म्हटलं आहे. जे कार्य केलेलं आहे, मग जे कौटुंबिक असेल किंवा वैयक्तिक कार्य असेल आणि ते कार्य हे काही दीर्घकालीन असेल, अल्पकालीन असेल आणि त्या अल्पकालीन कार्य जर तुम्ही पूर्ण केलं आहे आणि त्यातला जो व्यवस्थापक आहे तो काय करतो की त्या कार्याला शेरा देतो आणि तो शेरा चांगला असेल तर चांगला देतो, वाईट असेल तर वाईट देतो. तर त्याला सर्वसाधारण मूल्यांकन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे विशिष्ट मूल्यांकन. हे मूल्यांकन सविस्तरपणे केले जाते. या मूल्यांकनामध्ये व्यक्ती व्यवस्थापनाच्या सर्व वेगवेगळ्या घटकांचे निरीक्षण केले जाते. आता विशिष्ट मूल्यांकनमध्ये काय केलं जातं की जे कार्य दिलेलं आहे, मग ते कार्य करत असताना त्यामध्ये किती व्यक्ती होत्या, कोणत्या व्यक्ती होत्या, तसेच व्यवस्थापनाच्या सर्व वेगवेगळ्या घटकांचे म्हणजे नियोजन असेल, नियंत्रण असेल, मूल्यांकन असेल, आणखी त्यामधले काही घटक असतील तर त्याचं काटेकोरपणे निरीक्षण केलं जातं किंवा निरीक्षण करते आणि कार्याच्या उत्तमपणाची पातळी ठरवते. मग त्या कार्याची उत्तमपणाची पातळी ठरवलं जातं म्हणजे ते कार्य उत्तम झालं किंवा नाही किंवा उत्तम केलं गेलं की नाही याची पडताळणी किंवा पातळी ठरवली जाते. त्याला विशिष्ट मूल्यांकन असं म्हटले आहे. आता विशिष्ट मूल्यांकनमध्ये वापरले जाणारे मोजमापनाचे साधन म्हणजे की वर्णन करणारे तुलनात्मक शब्द होय, जसे की उत्तम, चांगला, वाईट इत्यादी. आपण बघा की एखादी रेसिपी बनवली असेल आणि ती रेसिपी आपण एखाद्या म्हणजे की कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमामध्ये स्पर्धा असेल की रेसिपीज म्हणजे की वेगवेगळे पदार्थ बनवून आणल्यानंतर त्या पदार्थाची टेस्ट घेतली जाते, परीक्षा घेतली जाते. मग ती परीक्षा घेत असताना त्यामध्ये आपण त्याला विशिष्ट मूल्यांकन देतो म्हणजे की त्या गोष्टीला उत्तम आहे की नाही, उत्तम, चांगला, वाईट असं त्याला मूल्यांकन केलं जातं. मग ती जी रेसिपी बनवलेली आहे ती रेसिपी खूप चांगली असेल तर त्याला आपण एक्सलंटचा दर्जा देतो, मीडियम असेल तर उत्तम म्हणतो आणि म्हणजे की वाईट असेल, चांगली झाली नसेल तर त्याला आपण बॅड म्हणतो. तर अशा पद्धतीने त्या गोष्टीला, त्या वस्तूला, त्या ध्येयाला विशिष्ट मूल्यांकन दिलं जातं. आता स्वयंमूल्यांकन म्हणजे की आत्ममूल्यांकन सुद्धा त्याला म्हटलं जातं, म्हणजे स्वतः त्या गोष्टीचं मूल्यांकन करणं, त्याला स्वयंमूल्यांकन असं म्हटलं आहे. आयुष्यामध्ये अनेक प्रसंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्वमूल्यांकन केले जाते. आता आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी किंवा प्रसंगामध्ये आपण काय करतो की स्वमूल्यांकन करतो, स्वतः मूल्यांकन करतो त्यामध्ये. आता गृहिणी आपल्या घरात एकट्या असतात आणि सदस्य समूह देखील लहान असतो. घरामधील वातावरण अनौपचारिक असते, तसेच गृहिणीला उपयुक्त ठरेल अशी तंत्रप्रणाली विकसित झालेली नाही. त्यामुळे स्वमूल्यांकन वस्तुनिष्ठपणे करणे गृहिणीला कठीण जाते. आता गृहिणीच्या बाबतीत उदाहरण द्यायचं असेल तर गृहिणी ही घरात एकटी असेल म्हणजे बाकीचे घरातील व्यक्ती, मुलं असतील तर ते शाळेत, कॉलेज जाणारे असतील, गृहिणी परत जे वडील असतील, कर्ता पुरुष असेल तो नोकरीच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने बाहेर पडलेला असतो. मग गृहिणी जी असेल ती गृहिणी स्वतः घरातील सर्व कार्य करत असते आणि घरातील वातावरण अनौपचारिक असेल
तसेच गृहिणीला उपयुक्त ठरेल अशी तंत्रप्रणाली विकसित झालेली नाही. मग गृहिणीला ज्या आवश्यक गोष्टी असतील किंवा जी आवश्यक तंत्रप्रणाली जर विकसित झाली नाही तर ते कार्य काय होतं की चांगल्या पद्धतीने होत नाही. मग त्यामुळे काय होतं की स्वमूल्यांकन वस्तुनिष्ठपणे करणे गृहिणीला अवघड जाते. म्हणजे ती स्वमूल्यांकन त्यामध्ये करू शकत नाही. तरी देखील स्वमूल्यांकन ही अर्थपूर्ण क्रिया आहे. तर यामध्ये स्वमूल्यांकन म्हणजे लक्षात ठेवा की आपण जे स्वतः कार्य करणार आहोत किंवा प्रसंगानुसार जे कार्य करणार आहोत, मग ते कार्य करत असताना त्यामध्ये स्वतः मूल्यांकन करणे म्हणजेच स्वमूल्यांकन होय. तर अशा पद्धतीने मूल्यांकनाचे 3 प्रकार आहेत. त्यामधलं पहिलं सर्वसाधारण मूल्यांकन, दुसरं आहे विशिष्ट मूल्यांकन, तिसरं आहे स्वमूल्यांकन. त्यालाच आत्ममूल्यांकन असं म्हटलं आहे. आता त्याखाली एक तक्ता दिलेला आहे. आता तो तक्ता तुम्हाला हे पॉईंट्स वाचून हे लक्षात घेऊन तुम्हाला तो तक्ता पूर्ण करायचा आहे. एका साईडला क्रिया दिलेली आहे आणि ती क्रिया कोणत्या मूल्यांकनामध्ये म्हणजे की कोणत्या मूल्यांकनामध्ये तपासली जाते हे तुम्हाला स्पष्ट करायचे. तर अशा पद्धतीने मूल्यांकन म्हणजे काय, तसेच आपण नियंत्रणाच्या अवस्था बघितल्या आहेत. मूल्यांकन म्हणजे काय, तसेच मूल्यांकनाचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघितलेलं आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत गृहिणी किंवा समूह मूल्यांकनासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर तोपर्यंत तुम्हाला जे आज झालेलं आहे ते वाचून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, थँक्यू.